यशवंतराव चव्हाण यांचं नाव घ्यायला सुरुवात केलेली आहे. आज अजित पवार बोलताना असं म्हणाले की मी राजकारणात जोपर्यंत आहे तोपर्यंत यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा मी सोडणार नाही. त्यांच्या या विधानाकडे तुम्ही कसं पाहता? कारण की सध्याचं राजकारण ते घेत असलेली भूमिका आणि त्यांच्या पक्षातील इतर सगळे नेते मंडळी यांची भूमिका. नाही, यशवंतराव चव्हाण यांनी पुरोगामी विचार स्वीकारला. तो पुरोगामी विचार त्यांच्या बरोबर बसलेल्या दोन पक्षांना मान्य आहे का याची तपासणी जर झाली तर मग त्याचा खुलासा त्यांना होईल. आणि पुरोगामी विचार म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा विचार. शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा महाराष्ट्रात घेऊन शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी काम केले. आमच्यातनं ते आता सध्या बाजूला झाले, तिकडे गेले. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तो विचार सोडलेला नाही, पण ते ज्यांच्याबरोबर गेलेले आहेत त्या लोकांचा विचार हा वेगळा आहे. आणि दादा आज म्हणत असतील की आम्ही त्यांचा विचार सोडला नाही यशवंतराव चव्हाणांचा, तर हा विचार वेगळा आहे. तर पंकजा मुंडे यांनी की मुस्लिम हे महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे, त्यांना दूर करता येणार नाही, कारण भाजपचा एक नेता सातत्यानं मुस्लिम विरोधी वक्तव्य करतो आणि ते नुसते नेते नाही तर ते आता मंत्री सुद्धा. हा अजेंडा आहे भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांचा. आणि तरी देखील दादा असं म्हणतायत, हे कौतुकास्पद आहे. त्यामुळं दादांनी अशी जर भूमिका घेतली असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. मंत्रिमंडळात राहून काही मंत्री एक भूमिका घेतात, पण दादा ही बाजू लावून धरतायत याचं आम्हाला समाधान आहे. सर, सुरेश धस यांची पंकजा मुंडे यांनी तक्रार केली पक्षश्रेष्ठीकडे. कुठेतरी भाजपच्याच आमदार आणि मंत्र्यांमध्ये वाद चालू आहेत असं मला वाटतं. मी असं ऐकलं की पंकजाताईंनी वरिष्ठ नेत्यावर त्यांनी टीका चालू आहे ती त्याची नोंद घ्यावी असं आग्रह केलेला आहे, विनंती केलेली आहे. आता बघू कशी नोंद घेतात आणि पंकजाताईंचं दिल्लीत किती वजन आहे त्याच्यावर पुढचं ठरेल. प्रयागराजमध्ये आज सतीश भोसले याला अटक झालेली आहे. खोक्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव चर्चेमध्ये होतं. मागच्या काही दिवसामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये एका तरुणाला म्हणजे वाईट पद्धतीने मारहाण होत होती. प्रयागराजमधून त्याला अटक केलेली, तो सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जातं. आहे आता त्याला अटक झाली आहे म्हटल्यावर बऱ्याचशा गोष्टी तो पोलिसांच्या समोर बोलेल. त्यावेळी या सगळ्याच आपण जे प्रसारमाध्यमात बघतोय त्याच्यावर अधिक खुलासा होईल. सर,